ध्वनि 88.4 हर दिल की आवाज यार, बदलाव की लहर चलाए, आवाज जो बदलाव लाए। नमस्कार, जयमस ध्वनि 88.4 आवाज़ जो बदलाव लाए में आपका स्वागत है। आज हमारे साथ बहुत ही स्पेशल गेस्ट है। मैं चाहती हूँ कि वो खुद ही अपना इंट्रोडक्शन करे और हम बस हमारे बातचीत में शुरुआत करें। नमस्कार. तुम्ही मला आज इथे बोलवलं त्याबद्दल मी खूप खूप आनंदी आहे आणि मला खूप छान वाटतं आहे. मी सौ संगीता प्रकाश पाखले, डोंबिवलीतच राहते. मी आज जवळजवळ 30 वर्ष प्राचार्य म्हणून उदय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ज्ञानमंदिर विद्यासंकुलामध्ये कार्यरत आहे. आणि आमच्याकडे शिशुवर्ग ते 12वीपर्यंतचे सगळे वर्ग आहेत. मध्यंतरी 2000 ते 2022पर्यंत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे पण BA BComचे कोर्सेस चालू होते. त्याचेही मी केंद्रप्रमुख म्हणून काम केलेलं आहे. आणि शिक्षण क्षेत्र जे आहे तर त्याच्यामध्ये मी माझं एज्युकेशन बाबतीत बोलायचं असेल तर मी BSc स्टॅटिस्टिक्स आहे, B.Ed आहे आणि MA जे केलेलं आहे मी मास्टर्स ते मराठी, अर्थशास्त्र आणि एज्युकेशनमध्ये MA केलेलं आहे. आणि समुपदेशनाची मला आवड आहे आणि त्यामुळे मी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्कूल काउन्सिलिंग हे SNDT विद्यापीठातून पूर्ण केलेलं आहे. आणि अनेक गव्हर्मेंटचे जे रिसोर्स पर्सन असतात तर ते मी काम केलेलं आहे. मग त्यामध्ये किशोरवयीन मानसशास्त्र असेल, अविरतसारखे जे काही कोर्सेस आहेत गव्हर्मेंटचे जे खास करून किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी आहेत. विद्यार्थ्यांचं शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक विकास आहे तर तो कसा करावा, शाळेत कशी काळजी घ्यावी मुलांची, याविषयीचे हे कोर्सेस आहेत. तर ते ट्रेनिंग्ज मी सगळे घेतलेले आहेत बऱ्यापैकी. आणि NCF 2005 जे होतं विज्ञानासाठीचं तर त्याची मी ठाणे जिल्हा विज्ञान समन्वयक म्हणूनही मी काम केलेलं आहे. असे अनेक प्रशिक्षणं घेतलेली आहेत आणि या शैक्षणिक क्षेत्रात अत्यंत आनंदाने काम करते आणि विद्यार्थ्यांमध्ये राहून प्रचंड प्रमाणात आनंद घेते आहे. आणि या व्यतिरिक्तही मग विद्यार्थ्यांमध्ये राहूनच थोडंसं त्यांच्या सगळ्या समस्या असतील, त्यांचे सगळे भावभावना असतील तर याच्यातून मला बालनाट्य लेखनाची माझी सुरुवात झालेली आहे. आणि त्यांच्यामध्ये उपक्रमशीलता जी आपण म्हणतो तर ते उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी जास्त शिकतात. या अनुषंगाने मग बालनाट्य लिहिणं असेल, कविता लिहिणं असेल, लेख लिहिणं असेल, हे थोडंसं सुरू झालेलं आहे. खूप खूप छान. जसं की आपण सगळे ऐकत आहात की मॅमकडे खूप जास्त नॉलेज आहे सगळ्या गोष्टींबद्दल. आणि मला तुम्हाला विचारायचं आहे की ह्याची सुरुवात कशी झाली? म्हणजे आता तुम्ही एवढं एज्युकेशन केलं आणि त्यावेळेस तुमचा बॅकग्राऊंड कसा होता आणि ती ओढ कशी लागली की नाही आता आपण ह्याच्यामध्ये जावं किंवा बालनाट्य ह्याच्यामध्ये? तर हे स्टेजेस कसे तुम्ही क्रॉस केले? आणि जसं आता ना टीचरच्या प्रोफेशनला मुलं भरपूर चूज नाही करत, तर तुम्हाला काय सांगायचं आहे की याच्यामध्ये आपण कसं चांगलं करू शकतो या प्रोफेशनमध्ये? खरं तर शिक्षक हे जे प्रोफेशन आहे ना तर हे आपल्या स्वतःमधल्या असलेल्या ज्या क्षमता आहेत त्या क्षमतांना वृद्धिंगत करण्यासाठी म्हणजे इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी पण आणि त्या क्षमता विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आपण आपल्या क्षमता विकसित करू शकतो. असं हे खरं तर प्रोफेशन आहे. आणि खरं तर टीचिंग हे जे स्किल आहे हे अत्यंत सुंदर आणि छान स्किल आहे की जे आपल्या मनात आहे ते आपण विद्यार्थ्यांपुढे सांगू शकतो. आणि आपल्याला जे करून घ्यायचं आहे ते सुद्धा त्या बालमनांकडून असेल, किशोर मनांकडून असेल तर ते आपण करून घेऊ शकतो. इतकं छान स्किल आहे. बरोबर. आणि प्रोफेशन पण खूप छान आहे. माझं म्हणायला गेलं तर मी ॲक्च्युअल BSc झाली पण थोडंसं लग्न जे आहे माझं ते लवकर झालं वयाच्या SYला वगैरे असतानाच. आणि मग नंतर मी मुंबईत आले. म्हणजे मी धुळे जे आहे तर धुळ्याहून मी शिकलेली आहे जय हिंद कॉलेजमध्ये. म्हणजे जय हिंदमध्ये शिक्षण झालं आहे माझं, जय हिंद शाळा आणि जय हिंद कॉलेजमध्ये. तर मग ते पूर्ण केल्यानंतर इकडे मुंबईत आले मी आणि त्याच्यानंतर मग MScला वगैरे
ॲडमिशन वगैरे घेतली, पण अनेक फॅमिलियर प्रॉब्लेम असतात, बरेचसं हे असतं. मग त्याच्यातून कुठेतरी माझं थोडंसं मी मागे पडली. 2 ते 3 वर्ष थोडंसं घरी होते आणि मग थोडंसं हे झाल्यानंतर लक्षात आलं, की मिस्टरांनाही लक्षात आलं, की बुवा ही पण काही आता घरी राहू शकत नाही आहे. बरोबर. छोटं-मोठं म्हणजे बँकेच्या परीक्षा देणं वगैरे चालूच होतं. हं. पण त्यामध्ये मग नंतर आपण बी-एड करूया असं झालं आणि मग बी-एड केल्यानंतर इमिजिएट मला आमचं ज्ञानमंदिर विद्यासंकुल जे आहे उदय शिक्षण प्रसारक मंडळाचं डोंबिवलीचं, तर रिझल्ट लागण्यापूर्वीच तिथे इंटरव्ह्यू झाला आणि माझं सिलेक्शन झालं. आणि विशेष म्हणजे कसं आहे, की स्वभाव असा आहे, की जे समोर येईल ते ॲक्सेप्ट करायचं आणि पुढे जायचं. बरोबर. त्या ॲक्सेप्टन्समुळे मला वाटतं मी या क्षेत्रात लगेचच रुळली. म्हणजे बी-एड केलं आणि लगेचच रुळली. असं हे मनात धरून नाही ठेवलं, की मला इकडेच जायचं आहे, मला मोठ्या म्हणजे प्रायव्हेट कंपनीत जाऊनच काम करायचं आहे. कारण स्टॅटिस्टिक्स घेतल्यामुळे कुठेतरी स्टॅटिस्टिशियन म्हणून काम करायचं हे डोक्यात होतं. बरोबर. पण तरीसुद्धा आहे त्या परिस्थितीला स्वीकारून आपण पुढे गेलं पाहिजे. आता जसं तुम्ही सांगितलं, तुम्ही डिग्री स्टॅटिस्टिक्समध्ये केली, BSc इन स्टॅटिस्टिक्स. कधी ते कामात आलं मॅम नंतर लाईफमध्ये? कारण की मला असं वाटतं कोणती एज्युकेशन वेस्ट जात नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला विचारते, की नंतर कधी लाईफमध्ये कामात आले त्या डिग्रीज आणि ते कोर्स? हो. स्टॅटिस्टिक्स हा विषय असा आहे, की तो आपल्याला प्रत्येक क्षेत्रात कामाला येतोय. आणि विशेष म्हणजे काय आहे, की जी थॉट प्रोसेस तयार होते आपली, तर बरोबर. ती त्या पद्धतीने तयार झाली. कारण तिथे ॲनालिसिस आहे, कम्प्लिटली ॲनालिसिस आहे. त्यामुळे जे पण आपण काम करतो त्याचं लॉजिकल थिंकिंग आणि ॲनालिटिकल थिंकिंग जे आहे, तर ते आपल्या प्रोफेशनमध्ये उपयोगी पडतं आहे मला ते पूर्णपणे. म्हणजे कुठलाही डिसिजन आज प्राचार्य म्हणून काम करत असताना, इतक्या सर्व विद्यार्थ्यांसोबत, शिक्षकांसोबत, ट्रस्टसोबत काम करत असताना, जेव्हा आपण एक लीडर म्हणून काम करतो, बरोबर. तर तेव्हा सहज डिसिजन नाही घेता येत आपल्याला. तर तिथे जे थॉट प्रोसेस आहे, तो बेसच माझा तयार झालेला आहे तिथे. आणि पावलोपावली आपल्याला म्हणजे प्रत्येक गोष्टीचं प्लॅनिंग करताना ते उपयोगी पडतं मला. एक थॉट प्रोसेस आणि थिंकिंग त्याच्यामुळे तुमची येस. असते. आणि तेच एक काय बोलतात छान असतं आपलं एक टीचिंगचं, की तुम्ही BEd कोणत्याही याच्यावर नंतर करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही टीचिंगमध्ये येऊ शकता. आता तुम्ही पर्टिक्युलरली कोणत्या सब्जेक्टनी सुरू केलेलं आणि आता प्रिन्सिपल आहात तुम्ही, तर ती जर्नी कशी होती तुमची आणि किती वर्ष लागले त्या जर्नीसाठी? नाही, मी म्हणजे BSc आणि B.Ed केल्यानंतर बरोबर. मॅथ्स आणि सायन्स हे सब्जेक्ट शिकवायला सुरुवात केली. मी 1995ला जॉईन झाले उदय शिक्षण प्रसारक मंडळ डोंबिवलीमध्येच ज्ञानमंदिर विद्यासंकुलात. आणि मला 1999लाच म्हणजे म्हणजे भगवंताची इच्छा असेल किंवा माझ्या हातून काहीतरी चांगलं कार्य करून घ्यायचं असेल बरोबर. अजून बरोबर. विद्यार्थ्यांसाठीचं, तर म्हणून मला अपॉर्च्युनिटी आली आणि संस्थेने मला ॲज अ इन्चार्ज HM म्हणून 1999 साली म्हणजे 1 जून 1999लाच HMची मला संधी दिली. अरे वा. आणि त्या दिवसापासून आजतागायत मी काम करते आहे आणि यापुढेही करत राहीन खूप आहे छान. तोपर्यंत. आणि तुम्ही एवढं काम करताय म्हणून संस्थांनी पण तो एक ट्रस्ट ठेवला तुमच्यावर. हो. आता आपण तुम्ही जे बोलताय कवितेबद्दल आणि बालनाट्याबद्दल त्याच्याबद्दल जरा असं, बिकॉज आता सायन्स हा बॅकग्राऊंड झाला, स्टुडंट्सला शिकवणं झालं, मग त्याच्यातून बालनाट्य आणि मग कविता, ते कसं तो टॅलेंट कसा आला आणि ते कसं तुम्ही कंटिन्यू केलं, प्लस तुमचे जे बुक्स आहेत त्याच्याबद्दल पण सांगा आम्हाला. तर ॲक्च्युअल 1999 साली मी म्हणजे अगोदर तर शिक्षिका म्हणून शिकवतच होते, पण 99 साली जेव्हा ती अपॉर्च्युनिटी मिळाली, तर ती एक संधी म्हणून मी तिच्याकडे बघितलं. आणि विशेष म्हणजे संस्था चालकांचा विश्वास. आणि मी म्हटलं तसंच, की घरातून आलेले संस्कार आईवडिलांचे आणि मिस्टरांची मिळालेली साथ आणि त्याच्यासोबत मुलांची पण, बरोबर. म्हणजे 2 अगदी छोटी मुलं होती माझी, तेव्हा मी हा टास्क स्वीकारला HMचा. तर जे संस्कार आहेत, की जे पण आपण घेऊ म्हणजे हातात घेऊ काम, तर ते 100% डेडिकेशनने करायचं. बरोबर. कारण प्रयत्नांना कुठेही पर्याय नसतो.
प्रयत्न केले तरच आपण यशस्वी होऊ शकतो. आणि जेव्हा संस्थेने आपल्याला तो टास्क दिलेला आहे, ते यशस्वी होण्यासाठीच आहे किंवा त्यांना सहकार्य आपल्याला जे आहे ते पूर्ण करायचं आहे आणि जबाबदारी पार पाडायची आहे. म्हणून त्याकडे मी ते बघितलं आणि मग पडेल ते काम पण खूप विचाराने आणि शिकले मी. म्हणजे अगदी शाळांमध्ये क्लार्ककडे जाऊन सुद्धा मी HMचं काम शिकलेली आहे. म्हणजे असं शिकत शिकत मी पुढे आली. तुम्ही म्हटलात आता की कविता, बालनाट्य हे नंतर आलं थोडंसं. म्हणजे लहानपणापासून वाचनाची आवड आहे. वाचत होते मी आणि पहिल्यापासून असा स्वभाव आहे की इतर गोष्टीत पडायचंच नाही. जेव्हा फावला वेळ मिळेल तेव्हा वाचायचं. आपल्याला पटेल, जे लोक मनाला भावतील किंवा छान वाटतील त्यांच्याशीच बोलायचं, नाहीतर उगाचच बोलायलाही कुणाशी जायचं नाही. बरोबर. म्हणजे या पद्धतीने म्हणजे थोडंसं स्वभावाचं ते आहे असेल कदाचित माझ्यात हो, ते. हो. तर त्यामुळे कुणाशी जास्त वादविवाद करणं किंवा ह्या गोष्टी कधी आल्याच नाही. त्यामुळे वेळ तिकडे गेलाच नाही कधी. मग ते वाचन वगैरे होतंच कदाचित, ते बीज अंकुरतं ना, त्याच बरोबर. पद्धतीने ते माझं असेल मुरलेलं सगळं. हं. पण जशी मी मुलांमध्ये यायला लागली ना आणि मुलांना ऑब्झर्व करायला लागली आणि मुलांच्या ज्या भावभावना असतात, त्यांची फॅमिली बॅकग्राऊंड असेल, त्यांचे जे काही होणारे बदल असतील सगळे, आणि ॲज अ HM जेव्हा म्हणजे शिक्षिका होती तेव्हा तर बघतच होती. पण शिक्षक आणि प्राचार्यामध्ये असा फरक असतो की शिक्षक काय करतो की तेवढ्यापुरतं ते सगळं बघत असतो. बरोबर. त्याला म्हणजे कसं असतं की आपला विषय हं. मोस्टली 100% विषयावर, ते टीचिंग लर्निंग प्रोसेस जी आहे त्यावर तो कॉन्सन्ट्रेशन करत असतो. आणि काही समस्या असेल त्या ते सोडवतात, काही असेल पॅरेंट्सशी डिस्कस करणं. पण जेव्हा आपण मुख्याध्यापक होतो किंवा प्राचार्य होतो तेव्हा आपल्यावर एक वेगळी जबाबदारी असते की पालक आणि विद्यार्थी हा जो काही आहे याची संपूर्ण बॅकग्राऊंड समजून घेऊन त्या मुलांसाठी काम करणं असतं. बरोबर. आणि ज्या वेळा ती माझ्यावर जबाबदारी आली आणि मी जवळून जेव्हा सगळं हे ऑब्झर्व करायला लागली, त्यावेळा मग हे शारीरिक, मानसिक, भावनिक, त्यांचं बौद्धिक विकास आणि जनरेशन गॅप हळूहळू तर कमी होतातच आहे. आणि मग या पद्धतीने मग मुलांना वेगवेगळ्या उपक्रमातून, म्हणजे आता मुख्याध्यापक झाल्यानंतर नियोजन, प्लॅनिंग आलं, मग उपक्रम आले सगळे. मग वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवताना मग आता आमची शाळा जी आहे ती साधारण खूप श्रीमंतांची शाळा नाही आहे. मराठी माध्यमाची शाळा आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी, सामान्य वर्गातले विद्यार्थी येतात. त्यामुळे घरची परिस्थिती खूप छान असते असं नाही आहे. बरोबर. जे काही विद्यार्थी येतात त्यांना आपल्यालाच घडवायचं आहे. हं. मग उपक्रम आपल्यालाच राबवायचे. मग हे सगळं करताना मग जे काही असेल मुलांचाच विषय घेऊन मी बालनाट्य लिहायला सुरुवात केली. मग मी खूप तुम्हाला छान. तेच म्हटलं की पहिलं जे माझं बालनाट्य होतं ते गुरु शिष्य परंपरेवर आधारित होतं. आणि मग त्याची मी स्क्रिप्ट लिहिली, ते सादर केलं. म्हणजे आपल्या डोंबिवलीत अनेक स्पर्धा होतात. मग तिथे हं. मी स्क्रिप्ट रायटिंग केलं, त्याचं दिग्दर्शन केलं आणि ते सादर केलं. आणि त्याला मला स्क्रिप्ट रायटर म्हणून मला फर्स्ट प्राईज मिळालं. खूप सो छान, माझा खूप कॉन्फिडन्स छान. बिल्ड झाला की म्हणजे मी मनात आहे ते नीट लिहू शकते. मग हळूहळू ते वाढत गेलं. आणि मग दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी त्या स्क्रिप्ट लिहायच्या, ते सादरीकरण करायचं आणि त्याच्यातून मुलं घडवायची. म्हणजे अगदी सामान्य परिस्थितीतली मुलं आहेत, पण ती काही मुलं ह्या बालनाट्यातून बरीचशी मुलं पुढे गेलेली आहेत आणि त्याचं प्रचंड प्रमाणात समाधान आहे. हो. आणि थिएटरचा एक ॲडव्हान्टेज असा असतो की आपल्याला कॉन्फिडन्स मिळतो. मुलांची पर्सनॅलिटी पण डेव्हलप होते. फक्त त्यांना स्टेज कॉन्फिडन्स पण खूप जास्त मिळतो. बोलायची एक थिएटरचा खूप जास्त बेनिफिट असतो बेनिफिट आहे. मुलांना. आणि मला एक विचारायचं होतं, तर 1999 पासनं तुम्ही HMचा इन्चार्ज HM होते आणि आता 2026 सुरू आहे. सो मुलांमधला काय डिफरन्स वाटतोय तुम्हाला? जनरेशन, जसं तुम्ही बोलले जनरेशन टू जनरेशन, इन अ वे तुम्ही पूर्ण जनरेशन बघितली आहे. हो. आता आमच्या या रूममध्येच तुम्ही बघाल तर मॅक्सिमम लोक 2000 नंतरचे बॉर्न आहे आणि मी स्वतः 1996 आहे. म्हणजे तुमचं करिअर जेवढं आहे तेवढं आमचं वय आहे. तर तुम्हाला काय डिफरन्स वाटते स्टुडंट्समध्ये, पेरेंट्समध्ये? आणि काही ॲडवाईस जे तुम्ही द्याल फ्युचरसाठी, मुलांसाठी किंवा पेरेंट्ससाठी, जे ॲडवाइजेबल, म्हणजे जरी ते कमी परिस्थितीमधनं येत आहेत है ना, तरी कसं स्वतःला ते मोटिवेट करू शकतात किंवा काय एक हे असतं? बिकॉज आजकाल मुलांना पण
जसं तुम्ही बोलताय मेंटली आणि फिजिकली भरपूर गोष्टी वाटतायत. सो मग ते कसं हँडल करायचं तुमच्या हिशोबाने आणि काय त्याचं हे आहे? एक्सपिरियन्स आहेच. म्हणजे मुलांमध्येच मी खूप राहते आणि अगदी आता तर माझं ते पॅशनच झालं आहे असं समजा. मुलांसाठीच. तर आत्ता जो म्हणजे 1999 झाले मी आणि मग नंतर 3 वर्षांनी परमनंट ॲज अ HM म्हणून मी काम करत राहिले. तर तेव्हाचे विद्यार्थी आणि तेव्हाचे पालक जर घेतले, तर त्यावेळा त्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांप्रती आदर होता. पालकांनाही शिक्षकांप्रती आदर वाटायचा आणि पालक सरळ म्हणायचे की ठीक आहे, चुकला 2 द्या आणि त्याला सरळ करा. म्हणजे बरोबर. असं बॉदरेशन नव्हतं हम्म. शिक्षकावर, हम्म. जे आज खूप आहे. म्हणजे बॉदर केलं जातंय शिक्षकाला प्रचंड प्रमाणात, हम्म. की तुम्ही हे करू नका, ते करू नका. आणि शिक्षक काय झाला आहे की तो दबला गेला आहे आणि विद्यार्थी सुटला आहे. म्हणजे अगदी साध्या भाषेत मी तुम्हाला सांगितलं आता हे बरोबर. आत्ताची परिस्थिती. आता त्यावेळेचं ते होतं साधारण, आता तुम्ही म्हटलं की 2000 नंतर पण. आणि त्यावेळा एवढे मोबाईल नव्हते किंवा काही नव्हतं. होतं तरी पालकांकडे असायचं ते छोटासा मोबाईल, त्याच्यावर सगळं चालायचं. दुसरी गोष्ट अशी आहे की पालक जे होते ना, त्या पालकांचा प्रचंड प्रमाणात शिक्षकावर विश्वास होता. हम्म. तो विश्वासच बऱ्यापैकी काम करायचा. आणि पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये किंवा त्यांच्या पाल्यांमध्ये, पालक आणि पाल्य यांच्यातला जो संवाद होता ना, तो एक वेगळ्या प्रकारचा, म्हणजे आत्मविश्वासाने परिपूर्ण असा संवाद होता त्यावेळा. बरोबर. साधारण हे जे होते ना 2005 पर्यंतचे विद्यार्थ्यांच्या ज्या बॅचेस आहेत ना, त्या खूप व्यवस्थितपणे होत्या. त्यानंतर मात्र आम्हाला हळूहळू तो फरक दिसायला लागला. बरोबर. कोविड नंतर तर मग आता ऑनलाईन आलं आणि तो मोबाईल जो त्यांच्या मुलांच्या हातात आला. मोबाईल वाईट आहे असं नाही, हम्म. पण तो इतका वेळ त्यांच्या हातात गेला आणि त्यांना दिशाच नाही आहे मुलांना, की त्या मोबाईलवर नेमकं आम्ही काय बघायचं. कारण पालक आणि विद्यार्थी हे भेटतात एकदम सकाळी किंवा एकदम रात्री. पालकांचं त्या पद्धतीने केलेलं जर प्लॅनिंग असेल आणि त्या पालकांचा त्या विद्यार्थ्यावर असणारा विश्वास आणि दोघांमधला पालक आणि पाल्यांमधला संवाद. आणि तिसरी गोष्ट म्हणजे पालक म्हणजे आई आणि वडील यांच्यामध्ये घरातला जो विसंवाद आहे, तो विद्यार्थ्याला कुठेतरी त्याच्यामधला आत्मविश्वास कमी करायला आणि ह्या मोबाईलच्या नादी जास्त लावायला कारणीभूत ठरतोय. हे अगदी म्हणजे रोजच्या येणाऱ्या आमचे जे काही डोळ्यासमोरची उदाहरणं आहेत. आणि एक समुपदेशन पण मी करते. तर बऱ्याचशा काउन्सिलिंगच्या केसेस जेव्हा सोडवतो, तर हा विसंवादच जास्त कारणीभूत ठरतोय. मग त्या पालकांना वेळ नाही म्हणून मुलाला असं वाटतंय, मुलीला असं वाटतंय की हे आम्हाला वेळ देत नाही. आणि मग त्या वेळात तो मोबाईल त्यांच्या हातात असतो आणि मग त्याच्यावर दिशा जी फिक्स नसते, म्हणजे नेमकं आम्हाला काय बघायचं आहे. तर ते त्यांच्या डोक्यात त्यांना म्हणजे आपण म्हणू ना थॉट प्रोसेस तयार व्हावी लागते. तशी थॉट प्रोसेस जी आहे ती लहानपणापासूनच पालकांनी जर आपल्या मुलांच्या मनात निर्माण केली बरोबर. आणि शाळेतही ती थॉट प्रोसेस दिली जाते, पण त्याला जी काही सहमती असते किंवा त्याला जो सपोर्ट असतो ना, तो जर पालकांनी सुद्धा म्हणजे पालक, शिक्षक, शाळा हे सगळे एका याच्यावर येऊन जर ती थॉट प्रोसेस मुलांमध्ये पूर्णपणे रुजवली गेली, तर मला वाटतं त्यांना ते समजेल की हे ह्या काळापुरतं वापरायचं आणि बाकीचं जे जग आहे हे वास्तवाचं जग आहे. कारण आज मुलं जी आहेत ही सगळी मुलं जी आपण म्हणतो ना की भूलभुलैया म्हणतो बघा आपण, तर त्या अशा वेगळ्या जगात ते वावरत आहेत आणि वास्तव जे आहे त्या वास्तवापासून ही मुलं दूर जात आहेत. म्हणजे आजची सिच्युएशन तशीच आहे. पण ज्या घरांमध्ये पालक आणि ते मूल जे आहे त्यांच्यामध्ये संवाद आहे, आईवडिलांमध्ये संवाद आहे, त्या मुलाबरोबर त्यांचा व्यवस्थित संवाद आहे आणि त्यांच्यामध्ये रुजवलं जातं हे
की येस तू वापर, यूट्यूब वापर, तू फेसबुक वापर, सगळं वापर. पण त्याचा उपयोग तुला तू म्हणजे वास्तव परिस्थितीशी समायोजन करून त्याचा उपयोग तू कर आणि जे बेस्ट आहे, काय चांगलं आहे. जरी आता जाहिरातींमध्ये वाईट समोर येणारच आहे काही यूट्यूबमध्ये येतात किंवा फेसबुकवर मध्येच ॲड येतात. तर या पद्धतीने मग ते वाईट तू बाजूला कर आणि जे चांगलं आहे ते बघ. पण ही थॉट प्रोसेस किंवा हे विचार जे आहे ते रुजवावेच लागतील आणि ते बरोबर. रुजवल्याशिवाय आपण म्हणजे ते मूल पुढे नाही जाऊ शकत. हम्म. नुसतंच आपण मुलांना दोष देतोय आजकाल. बरोबर. ते पण बरोबर मुलांना नाही दोष आहे. देतोय त्यांचं की तुम्ही त्यांचा फॉल्ट जन्म घेणं असं नसू शकत. म्हणजे की आता- तुम्ही चुकताय, तुम्ही नुसताच मोबाईल वापरता आणि तू बिघडून गेला आहेस. अरे पण बिघडण्याला कारणीभूत आपण मागे जे आहोत त्याचे सपोर्टर. तर त्यांनी त्याला मार्गच दाखवला नाहीये. मग आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मुलांना जर आपल्याला काही सांगायचं असेल म्हणजे पालकांना आणि मुलांना पण, की मुलांनी पण आईवडिलांना दोष देणं थांबवलं पाहिजे आणि पालकांनी मुलांना दोष देणं थांबवलं पाहिजे. हा दोघांमधला जो दोषाचा ब्रिज आहे ना, त्या ब्रिजवर जर एक आत्मविश्वास, एक संवाद, सुसंवादाचा पूल आपण त्याला म्हणतो आणि एकमेकाला समजून घेणं, बरोबर. तर ह्या ज्या गोष्टी आल्या ना, तर तो फायदा होईल. आणि याच्यासाठी पालकांना पण काही ट्रेनिंग घेणे आवश्यक आहे आणि विद्यार्थ्यांनी पण समजून घेणं आवश्यक आहे. बरोबर. आता रिसेंटली एक सायकोलॉजिकल स्टडी पण आली आहे की आता मुलं जे कंटिन्युअसली स्क्रोलिंग करतात, जे लहान मुलं आहे एस्पेशली, आता मी 20-25 वर्षाच्या मुलांचं बोलत नाही आहे, पण जे लहान मुलं आहे जे 4-5 वर्षाचे, ते पण खूप अग्रेसिव्ह होत चालले. हो. सो त्याच्यासाठी एक स्टडी आली रिसेंटली की तर ते स्क्रोलिंगमुळे ते त्यांचं अग्रेशन वाढतं आहे. बिकॉज असं आहे ना की लवकर पाहिजे सगळं. पहिले कसं असायचं, एक गाणं पण 6-6 मिनिटाचं असायचं, लोकांना पेशन्स ठेवायला लागायचं. आता सगळं म्हणजे 30 सेकंड्समध्ये तुम्हाला इमोशन्स पाहिजे. आणि ते फक्त, मला नाही वाटत ते फक्त 4-5 वर्षाच्या मुलं, ते सगळ्यांचाच झालं आहे. सगळ्यांचं. मे बी पेरेंट्सचं पण पेशन्स लेवल थोडा कमी झाला आहे आणि त्याच्यामुळे ते बाहेर कुठेतरी टीचरला सांगतात की नाही तुम्ही करा. पण मग तो एंड ऑफ द डे कम्युनिकेशन नाही का, एक दुसऱ्याशी मोकळपणे बोलणं. त्या दिवशी आमच्याकडे एक डॉक्टर आलेले, ते तेच बोलत होते, जर तुम्हाला हार्टचे प्रॉब्लेम्स कमी करायचे तर तुम्हाला स्वतः एक दुसऱ्यासोबत मोकळं होणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यानंतरच काहीतरी एक फाउंडेशन बनू शकतो. म्हणजे जे मनात आहे ना, तर ते बोलून टाका. बरोबर. ते साचवत नाही बसायचं. हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. जे मुलांनाही ते सांगितलं गेलं पाहिजे, ठीक आहे तुला राग आलाय ना, तू राग व्यक्त करून टाक. आता मुलांमध्ये जर आपण बघितलं ना, अगदी लहान लहान मुलं असतात, म्हणजे काही गोष्ट दिली नाही ना, हा बघतात, त्यांना एकदम राग येतो, ते हे करून ठेवतात आणि नंतर दुसऱ्या वेळा जेव्हा एखादी ती गोष्ट येते ना, त्यावेळा ते तो राग किंवा ते बोलून दाखवणं किंवा मग डायरेक्ट म्हणजे मारणं, मारामारी करणं, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या त्याच्यातून निर्माण होतात. म्हणजे जे अग्रेशन आता तुम्ही म्हटलात, तर तोच प्रकार आहे आणि पेशन्स लेव्हल जी आहे ती खूप कमी झालेली आहे. म्हणजे पालकांची पण पेशन्स लेव्हल वाढली पाहिजे. बरोबर. जर एखादा मूल बोलतंय आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ते मूल काय बोलतंय ना ते पूर्ण ऐकून घेतलं गेलं पाहिजे. म्हणजे आज जेव्हा मी आपण समुपदेशन करतो, तर त्यावेळा ते मूल काय बोलतंय, त्याला नेमकं काय म्हणायचं आहे, त्यातले काही ट्रिकी क्वेश्चन्स असतात. जर ते तुम्ही त्यांना विचारले की ते बोलत होतात. आणि काही आणि आजकाल तर मुलांमध्ये आणि अडोलसन्स चाइल्डमध्ये तर फार मोठा प्रकार आहे, ते बोलतच नाहीत. त्यांना बोलतं करणं खूप महत्त्वाचं असतं आणि ते बोलतं करताना आपण शांत राहणं आणि अगदी पेशंटली त्यांचं ऐकून घेणं खूप महत्त्वाचं असतं. आणि माझं कुणीतरी ऐकतं आहे हा विश्वास त्यांच्यात निर्माण झाला पाहिजे. म्हणजे हे शिक्षकांनी पण केलं पाहिजे, पालकांनी पण केलं पाहिजे. समाजात एखादी घटना घडते आहे तर जे काही समाजातले व्यक्ती आहेत त्यांनीसुद्धा ते केलं पाहिजे. बरोबर. या पद्धतीने. ॲब्सोल्युटली. बिल्डिंग आणि चाइल्डहुडमध्ये फाउंडेशन चांगलं असलं. आता आम्हाला तुमच्या बुक्सबद्दल सांगा थोडं, की किती बुक्स लिहिले आहेत आणि कुठे मिळतील ते, इन केस जर काय ॲमेझॉनवर आहे किंवा कशावर आहेत. आणि थोडे कविता जे तुम्ही लिहिले ते ऐकवा तर छान वाटेल आम्हाला.
नक्की. मी बीजे अंकुरे अंकुरे व इतर बालनाटिका असं माझं महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेलं एक बुक आहे माझं. 2023 साली ते प्रकाशित झालं आहे. सध्या ते ॲमेझॉनवर उपलब्ध आहे. आणि त्या बुकमध्ये बालनाटिका ज्या आहेत त्या 6 बालनाटिका आहेत आणि ह्या सगळ्या विद्यार्थ्यांशी निगडीत आहेत. म्हणजे विद्यार्थी, पालक, त्यानंतर आजी आजोबा, नातू यांचं रिलेशन, पर्यावरण, चिमणीवर माझी एक छान म्हणजे त्याच्यामध्ये एक बालनाट्य आहे. तर म्हणजे पूर्णपणे आपली जी काही फॅमिली आहे किंवा म्हणजे समाजात चालणाऱ्या घडामोडी आणि त्याच्यामधला जो काही मुख्य भाग आहे तो म्हणजे आपला विद्यार्थी वर्ग किंवा मुलं. तर मुलांसोबत आता पालक काय करतायत की माझ्या ज्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, आपण 90s आणि 20च्या बॉर्डरचे पालक आणि आत्ताचे मुलं, बरोबर. तर काय होतं की त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, ते मुलांवर लादतायत कुठेतरी. आणि मग त्या पद्धतीने त्या मुलांमध्ये आता काही मुलं जी असतात ती अग्रेसिव्ह असतात, पण काही जी असतात ती शांत असतात. ठीक आहे, आईवडील सांगतात म्हणून मी ते करतो आणि स्वतःचं मन मारत असतात. पण त्याच वेळा त्याच्या मनात खूप कोलाहल चाललेला असतो, मग तो व्यक्त करू शकत नाही. आणि मग जेव्हा तो एकदम ऑप्टिमम लेवलला जातो तेव्हा तो मग विद्यार्थी कुठेतरी आत्महत्या करणं किंवा कुठेतरी वेगळ्याच मार्गाला व्यसनांच्या अधीन होणं, हे ज्या काही गोष्टी ह्या होत असतात. मग हे सगळे काही मुद्दे म्हणजे मुलांमध्ये पालकच 2 मुलांमध्ये तुलना करतात. तर अशा प्रकारच्या ह्या माझ्या बालनाट्य मी लिहिलेली आहेत. म्हणजे रॅटरेससारखी बालनाट्य असेल, बीजे अंकुरे अंकुरेसारखं असेल, त्याच्यानंतर विज्ञान की छोट्या छोट्या आपल्या याच्यातून विज्ञान येत असतं. म्हणजे उपक्रम जे काही असतात शाळेमध्ये कसे घेतले जातात, त्या उपक्रमातून एखाद्या विद्यार्थ्याचं होणारं व्यक्तिमत्व म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल, तर हे छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे बीजे अंकुरे अंकुरेसारखं जे आहे, आजी आजोबा यांचं आणि नातू यांचं जे रिलेशन आहे ते किती महत्त्वाचं आहे आणि त्यांच्याकडून निरीक्षणातून ते मूल किती शिकतं, हे असं काही दाखवलेलं आहे. मनुजा जाग जरा, हे जे चिमणीबद्दलचं माझं हे नाटक आहे की पर्यावरणाचं हे नाटक आहे. बरोबर. त्यानंतर जाणून घे रे म्हणा, म्हणजे मुलांमधले हल्ली पूर्वी टी व्हीवर शो यायचे लहान लहान मुलांचे आणि मग आईवडील प्रचंड प्रमाणात त्यामध्ये अरे तू ते प्रयत्न केलेच पाहिजे वगैरे, मग त्याच्यावर ते आहे त्या पद्धतीचे. तर ते मी हे केलेलं आहे त्यामध्ये. आणि अशा अनेक लिहिलेल्या आहेत. विज्ञान एकांकिका आहेत माझ्या. तर पण त्यांची पुस्तकं यायची आहेत, तो विचार एवढा काही केलेला नाही मी अजून. करा आता हां. आपल्या थ्रू आणि हे पुस्तक तयार करण्यासाठी पण प्रोडक्शन पण रेडी ठेवू आपण. तर ही पुस्तक जे माझं खरं तर निर्माण झालं आहे, तर याला आपल्या डोंबिवलीतल्याच दीपाली काळे वगैरे ज्या आहेत, तर त्यांनी मला प्रोत्साहित केलं. आणि आनंद म्हसवेकर सर आहेत, म्हणजे आता ते नाही आहेत, गेल्याच वर्षी त्यांचं हे झालं, निधन झालं. तर त्यांनी मला या पुस्तकाला प्रस्तावना दिली आहे आणि त्यांनी मोटिवेट केलं की मॅडम एवढं तुमच्याकडे आहे लिहिलेलं, तर तुम्ही पुस्तक गव्हर्नमेंटकडे टाका हे पुस्तक, नक्की त्याला म्हणजे त्याचं प्रकाशन होईल असं मला वाटतं. त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच खरं तर माझं हे पुस्तक प्रकाशित झालंय असं मला खूप वाटतं. छान, खूप नाही छान. तर मी आणि लिहून असं congratulations. बाजूला ठेवून देते, हो. त्याच्यावर विचार करत नाहीये असं. नाही, पण डेफिनेटली जर आहे तर लिहा आणि सगळ्यांनाच आवडेल मला वाटतं वाचायला आणि मी सुद्धा वाचणार डेफिनेटली. आम्हाला पण कळेल की म्हणजे एक बालनाट्य आणि ह्या सगळ्या गोष्टी कसं हेल्प करतील स्टुडंट्सला आणि मुलांना. आता मग थोडी कविता, तुमची ज्या कविता आहेत त्या हां, आम्हाला तर वाचून कवितांचं म्हणजे कसं आहे की म्हणजे अगदी थोड्या 4-4 ओळी वगैरे असं मी बरंच लिहायची, पण असं काही हे नव्हतं. पण आपलं ते कोविड आलं आणि त्यामध्ये मग आपल्याला थोडासा वेळ मिळत गेला आणि मला निसर्गाविषयी जास्त अट्रॅक्शन आहे. म्हणजे कुठेही बरोबर. जाईल फिरण्याचं जे असेल माझं, तर ते मी निसर्ग जास्त चूज करते. कारण आईवडिलांनी पूर्वीपासूनच म्हणजे माझ्या आईवडिलांनी आम्हाला खूप फिरवलं आहे. म्हणजे अगदी हिमालयात, केदारनाथ वगैरे असं अगदी वयाच्या मी 15व्या-16व्या वर्षीच मी हिमालय म्हणजे केदारनाथ चढलेली आहे. तर तो बापरे. निसर्ग आजही खूप माझ्या म्हणजे असा साठून राहिला आहे हृदयामध्ये. म्हणजे केव्हा
ते नाही विसरू शकत. म्हणजे असं खूप हम्म. छान सगळं निसर्गाशी हे आहे. तर मग माझ्या जास्त निसर्ग कविताच आहे. आणि मी फार पूर्वी एक लिहिलेली आहे. त्याचं इयर पण मला एवढं आठवत नाही, कदाचित म्हणजे 8-9 साली किंवा त्याच्या अगोदरही लिहिलेली असेल. तर असं मनातल्या भावना, कविता म्हणजे काय शेवटी की तुमच्या मनामध्ये कल्पना तर येतच असतात, पण आतून येणारं पाहिजे. आणि जे काही आहे ते सगळं आतून आहे, वरवर असं नाही. म्हणजे वरवरचे विषय माझ्या कवितेत येतच नाहीत. म्हणजे आणि ते मला भावत पण नाही असं. तर म्हणून ते आतून आलेलं आहे. तर एखादी कविता तुम्हाला ऐकवू? हो हो, प्लीज एखादी एक मी ऐकवा. माझी तुम्हाला ऐकवते. हो. ती म्हणजे मी बऱ्या खास विद्यार्थ्यांसाठीच आणि त्याच्यासाठीच कदाचित मी आहे किंवा काय. तर मला काय वाटतं आणि मग हम्म. एखादी निसर्ग कविता तुम्हाला हो ऐकवायची. हो, डेफिनेटली. मला वाटते, मला वाटते तानेबाळ होऊन मखमली गवतावर रांगावे, निरभ्र आकाशात पक्षी होऊन स्वच्छंदपणे उडावे. मला वाटते धरित्रीवर सांज होऊन सूर्याचे सुवर्णरूप पहावे, सांजवेळी एकांतात बसून मनाचे गाणे गावे. मला वाटते, मला वाटते रातराणीचा गंध होऊन शीतल चंद्रमा व्हावे. मला वाटते रातराणीचा गंध होऊन शीतल चंद्रमा व्हावे. मला वाटते, मला वाटते धकाधकीच्या युगात माणुसकीला साथ घालून दीनदुबळ्यांसाठी काहीतरी करावे, निरक्षरांना साक्षर करून ज्ञानाची गंगा व्हावे. मला वाटते, मला वाटते कर्माचे महत्त्व पटवून युवा पिढीत चैतन्य फुलवावे, समाजातील युवा चैतन्याच्या साथीने अंधश्रद्धा, परंपरा, भ्रष्टाचाराला हद्दपार करावे. मला वाटते, मला वाटते प्रफुल्लित अंतर्मनाचा श्वास होऊन संस्काररूपी फुलपाखरू व्हावे. मला वाटते प्रफुल्लित अंतर्मनाचा श्वास होऊन संस्काररूपी फुलपाखरू व्हावे, मानवाला साथ घालून देशाला सुजलाम सुफलाम करावे. मानवाला साथ घालून देशाला सुजलाम सुफलाम करावे. मला वाटते. वाव, खूपच छान. मला वाटते एक नेचरला. आणि तसं मॅम, मी जेव्हा तुमचं हे वाचत होते तेव्हा मी तुमचं सिंगर पण ऐकलं. तर एक गाणं पण ऐकून एक गाणं पण गाऊन दाखवा आम्हाला. आणि प्रयत्न करते. ही एक कविता. सो ही आता आपण निसर्गाबद्दल, निसर्गाची कविता आहे, जे आता आपण सेकंड ऐकतोय. मृदगंधाच्या मधुर स्पर्शाने हसली पाने हसल्या कळ्या, मृदगंधाच्या मधुर स्पर्शाने हसली पाने हसल्या कळ्या, हर्षात त्यांच्या सामील होण्या भ्रमराने गुंजारव केला, हर्षात त्यांच्या सामील होण्या भ्रमराने गुंजारव केला. आनंदाच्या या हिंदोळ्यावर वाऱ्यानेही गिरकी घेतली, आनंदाच्या या हिंदोळ्यावर वाऱ्यानेही गिरकी घेतली. पशुपक्ष्यांनी सूर लावणी प्रभाती भूपाळी आळविली, पशुपक्ष्यांनी सूर लावणी प्रभाती भूपाळी आळविली. भूपाळीचा स्वरतरंग ऐकुनी, भूपाळीचा स्वरतरंग ऐकुनी उषा रवीसह रथी बैसली, भूपाळीचा स्वरतरंग ऐकुनी उषा रवीसह रथी बैसली. सृष्टीचा सोहळा पाहण्या नभमंडपात पहा आली, सृष्टीचा सोहळा पाहण्या नभमंडपात पहा आली. खूप छान, खूप छान. आता हो, आता आपण गाण्यावर जाऊया. सो सिंगिंग म्हणजे तुम्ही असं ॲज अ बाथरूम सिंगर करता की प्रोफेशनली स्टेजवर? नाही, म्हणजे असं प्रोफेशनली असं 1-2 वेळा म्हणजे हे केलं आहे. पण मी गाण्याच्या 3 परीक्षा दिलेल्या आहे. गायनाच्या ऑलरेडी 3 परीक्षा माझ्या झालेल्या आहेत आणि मला वाव. पुढेही करायचं आहे. म्हणजे गाणं मी पूर्ण करणार हे ध्येय मी ठेवलेलंच आहे. पण आता बरंचसं काम आहे, कामाचा जो व्याप आहे तो म्हणजे कौटुंबिक जबाबदाऱ्या असतात. आता आपण शाळेत काम करते मी, मुख्याध्यापक म्हणून
तिथे 100% देणं गरजेचं आहे. बरोबर. आणि त्याच्यानंतर आपलं नाही म्हटलं तरी थोडंसं आपलं वाढतं वय. या सगळं सांभाळून ते पूर्ण करण्याचा मात्र मी प्रयत्न करणार आहे. जर भगवंताची इच्छा असेल, सरस्वती मातेची जर कृपा आहेच आणि तिने अजून मला सहकार्य केलं तर ते Definitely. होईल असं आता वाटतं तर मला. तुम्ही स्टुडिओमध्येच बसले आहात आमच्या. तर फ्युचरमध्ये जर तुम्हाला कोणतं गाणं बनायचं पण असेल, हं. तर तुम्ही इकडे येऊन आरामात रेकॉर्ड करू शकता. तेवढं आम्हाला पण आवडेल की नक्की. काही गाणं आपल्या इथे रेकॉर्ड होतंय त्याच्यासाठी. अ, एक आता जरी कम्फर्टेबल नसेल तरी नंतर आपण एखाद ओळी करून घेऊ. काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. एखादा हे स्टांजा म्हणू शकते, असं काही नाही हां, आहे. मग मराठी, मग हिंदी डेफिनेटली कुठलंही असेल. मग डेफिनेटली म्हणा. मग तर हं. आम्ही थांबवणारच नाही. झिनी झिनी वाजे बीन, झिनी झिनी वाजे बीन, सख्या रे अनुदिन चीज नवीन, झिनी झिनी वाजे बीन. कधी अर्थाविन सुभग तराना, कधी मंत्रांचा भास दिवाना, कधी अर्थाविन सुभग तराना, कधी मंत्रांचा भास दिवाना. सूर सुना कधी केविलवाना, सूर सुना कधी केविलवाना. शरणागत अतिलीन, शरणागत अतिलीन, सख्या रे झिनी झिनी वाजे बीन, सख्या रे झिनी झिनी वाजे बीन. वाव, खूप खूप छान. आता ह्या लास्ट सेगमेंट आपण एक सुरू करू. एक फायनल जी ॲडवाईस असेल जी तुम्हाला पेरेंट्सला किंवा स्टुडंट्सला द्यायची आहे करिअरबद्दल किंवा आजच्या सिच्युएशन्सला कसं हँडल करायचं त्याच्याबद्दल, ती देऊया आणि मग त्या नोटने आपण एंड करू. नक्कीच. आजच्या सिच्युएशनला म्हणजे आज मुलांपुढे खूप मोठ्या प्रमाणात चॅलेंजेस आलेले आहेत. बरोबर. हे चॅलेंजेस स्वीकारण्यासाठी मुलांना तयार केलं गेलं पाहिजे आणि त्या पद्धतीने पालकांनी पण तयार राहिलं पाहिजे. ॲब्सोल्युटली. म्हणजे ॲक्सेप्टन्स जो आहे तो ॲक्सेप्टन्स, त्याच्यानंतर पेशन्स, याचं जे काही ट्रेनिंग आहे हे ट्रेनिंग खरं तर घरातून सुरू होतं. बरोबर. आईवडिलांचं मुलं निरीक्षण करत असतात. त्यामुळे आईवडिलांनी घरात संवाद ठेवणं खूप महत्त्वाचं आहे आणि तो संवाद सुसंवाद असला पाहिजे. कारण आज आईवडील दोन्ही पण नोकऱ्या वगैरे करतात आणि ही काळाची गरज आहे. बरोबर. त्यामुळे आईवडिलांचं नोकरी करणं, बिझनेस करणं, काम करणं ही गरज आहे आणि ती गरज असल्यामुळे ते करतायत आणि ते मुलाला समजलं पाहिजे की ही गरज आहे. त्या गरजेसाठी आईवडील घराच्या बाहेर पडतायत. त्यांच्या गरजेला सहकार्य करणं हे माझं पण काम आहे आणि माझी गरज काय आहे ते मी स्टुडंट आहे किंवा विद्यार्थी आहे. तर विद्यार्थी म्हणून माझी जी काही गरज आहे ती अभ्यास करणं आहे, स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप करणं आहे. तर माझी पर्सनॅलिटी डेव्हलप होण्यासाठी, माझा अभ्यास करण्यासाठी जे मला गरजेचं आहे ते मी ॲक्सेप्ट केलं पाहिजे. मग आईवडील घरात नसले तरी मी अभ्यास केलं पाहिजे कारण माझी ती गरज आहे. म्हणजे शेवटी काय आहे की आईवडील आणि मूल यांच्यामध्ये गरज आणि इच्छा, आता काय झाले नीड आणि वॉन्ट जो आहे ना, तर वॉन्ट वाढला आहे नीडपेक्षा. बरोबर. म्हणजे गरजेपेक्षा इच्छा वाढलेली आहे. मुलाची इच्छा म्हणून आईवडिलांनी मोबाईल घेऊन दिला, पण गरज आहे का?
हं. त्यामुळे गरजेवर भर दिला गेला पाहिजे. आणि मला असं वाटतं की ज्यावेळेस गरजेवर भर दिला जाईल आणि विद्यार्थ्यांना गरज नेमकी काय आहे हे जेव्हा समजेल, तर तेव्हा त्यांच्या इच्छा आपोआप कमी होतील आणि मग तेही छान अभ्यास करतील आणि पालकांनाही त्याचं समाधान मिळेल, शिक्षकांनाही समाधान मिळेल मुलं अभ्यास करतायत म्हणून. आणि जी काही आता चढाओढ चालली रिझल्टसाठी, तर ती रिझल्टसाठी चालणारी किंवा मार्कांसाठी चालणारी जी चढाओढ आहे, तर त्या चढाओढीपेक्षा ते मूल किती महत्त्वाचं आहे हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे, बरोबर. असं मला Absolutely. वाटतं. आणि म्हणून गरजेवर भर दिला पाहिजे, असं मला वाटतं. खूप छान. आणि आज मला स्पेशली तुमच्याकडनं हे शिकायला मिळालं, की तुम्ही टीचर झाले तरी तुम्ही शिकणं सोडलं नाही. आणि जरी जे तुम्ही बोलले, की मी क्लर्ककडे जाऊन पण शिकले, HM झाल्यावर पण. सो टीचर व्हा किंवा कोणत्याही पोझिशनवर जा, स्वतःला स्टुडंट म्हणूनच लाईफटाईम हे करा आणि शिकत राहा लाईफटाईम. काही ना काही शिकण्यासारखं असतं. जसं मॅम आता फक्त टीचर नाही झाला तर त्यांनी बालनाट्य लिहिलं, बुक्स लिहिल्या, आता गाणं पण शिकताय, 2 तुम्ही 3 त्याचे पण हे केलं. सो शिकणं इज ऑलवेज इम्पॉर्टंट. आणि ते मुलांना पण आणि पेरेंट्सला पण. तुम्ही तुमच्या मुलांना पण शिकून घ्या आणि मुलांनी आपल्या पेरेंट्सला पण थोडं समजून घ्या. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. खूप बरं वाटलं. आपण डेफिनेटली परत परत येत राहा आमच्याकडे. छान तुमची कविता जी असतील, गाणी असतील, मनाने आमच्या लिसनर्सला ऐकवा. थँक यू सो मच फॉर कमिंग मॅम. खूप बरं.